नमस्कार. आजच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सगळेच सध्या एका अशा जगात वावरतोय जिथे कनेक्टिव्हिटीचा अक्षरशः स्फोट झालाय. आधुनिक तंत्रज्ञानाने हे जग अगदी आपल्या तळहातावर आणून ठेवलंय, ही खरंच खूप भारी गोष्ट आहे. पण या फायद्यांसोबतच एका नव्या आणि प्रचंड मोठ्या समस्येने जन्म घेतलाय. ती म्हणजे 24 तास न थांबणारा नोटिफिकेशन्स आणि ईमेलचा भडीमार. आपण नकळतपणे या अखंड माहितीच्या प्रवाहात इतके वाहून गेलोय की त्यामुळे येणारा मानसिक थकवा आता अगदी रोजचाच भाग बनलाय. म्हणूनच आज आपण या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत आणि डिजिटल डिटॉक्स ब्लूप्रिंट नेमकी काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता साहजिकच एक प्रश्न पडतो. आधुनिक जगाशी पूर्णपणे संपर्क न तोडता या स्क्रीनच्या दुनियेतून थोडा ब्रेक घेणं खरोखरच शक्य आहे का? कारण नोकरी, व्यवसाय किंवा अगदी रोजच्या जगण्यात इंटरनेटशिवाय राहणं अक्षरशः अशक्य वाटतं. पण चांगली बातमी अशी आहे की याचं उत्तर ठामपणे हो असं आहे. आणि आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हाच वास्तववादी दृष्टिकोन पाहणार आहोत, जिथे आपल्याला सगळं सोडून जंगलात जाण्याची अजिबात गरज नाहीये. आजच्या या एक्सप्लेनरची आपली रूपरेखा अशी असेल. पहिल्यांदा आपण डिजिटल थकव्याची लक्षणं पाहूया, त्यानंतर स्क्रोलिंग मागे असणारं न्यूरोबायोलॉजी समजून घेऊ, मग आपण प्रत्यक्ष डिटॉक्सची ब्लूप्रिंट पाहू, त्यातून येणाऱ्या विड्रॉलमधून कसं सावरायचं यावर चर्चा करू आणि शेवटी डिजिटल मिनिमलिझमकडे कशी वाटचाल करायची ते पाहू. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. डिजिटल थकव्याची लक्षणे. आपला हा जो आधुनिक संघर्ष आहे त्याची नेमकी ओळख करून घेऊया. बऱ्याचदा डिजिटल डिटॉक्स म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? आपला स्मार्टफोन थेट नदीत फेकून द्यायचा आणि कुठेतरी हिमालयात किंवा ऑफ ग्रीड जाऊन राहायचं, हो ना? पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. वास्तव यापेक्षा खूप वेगळं आणि प्रॅक्टिकल आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे आपला स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आखलेला एक अतिशय जाणीवपूर्वक आणि संरचित कालावधी. हा बदल फक्त निष्क्रियपणे कंटेंट पाहण्याकडून तंत्रज्ञानाच्या हेतुपुरस्पर वापराकडे जाण्याबद्दल आहे. आता ही स्क्रीनवरची लक्षणं बघा. आपल्यापैकी अनेकांना ही रोज जाणवत असतील. खिशात फोन नसतानाही तो व्हायब्रेट झाल्याचा भास कधी झालाय का? किती विचित्र आहे ना? याला फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम म्हणतात. एखादं काम करताना सतत फोन तपासण्याची सवय, म्हणजेच लक्ष वारंवार विचलित होणं. रात्री उशिरापर्यंत झोप न येता नकारात्मक बातम्या स्क्रोल करत राहणं, ज्याला आपण डूम स्क्रोलिंग म्हणतो. नेटवर्क गेल्यावर अचानक अस्वस्थ वाटणं किंवा सोशल मीडियावरील इतरांच्या परफेक्ट आयुष्याशी स्वतःची तुलना करून दुःखी होणं. ही सगळी लक्षणे सांगतायत की आपण तंत्रज्ञानावर किती अस्वस्थपणे अवलंबून आहोत. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, स्क्रोलिंगचे न्यूरोबायोलॉजी. आणि हो, जर तुम्हाला फोन बाजूला ठेवता येत नसेल तर हे तुमचं नैतिक अपयश अजिबात नाहीये. ते का, ते आपण पाहूया. आपला मेंदू नेमका कसा काम करतो हे इथे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया आणि ईमेल प्लॅटफॉर्म्स एका खास मानसशास्त्रीय संकल्पनेवर चालतात, जिला इंटरमिटंट व्हेरिएबल रिवॉर्ड्स म्हणतात. हे अगदी कॅसिनोमधल्या स्लॉट मशीनसारखं काम करतं. जेव्हा आपण एखादी फीड रिफ्रेश करतो तेव्हा आपल्याला नवीन मेसेज, एखादा भारी व्हिडिओ किंवा लाईक्स मिळतात. हे बक्षीस केव्हा आणि किती मिळेल हे पूर्णपणे अनपेक्षित असतं. याच अनिश्चिततेमुळे आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्रवतं आणि ते आपल्याला पुन्हा पुन्हा त्या स्क्रीनकडे अक्षरशः खेचून आणतं. म्हणूनच हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण फक्त आपल्या एखाद्या सवयीशी लढत नसतो. आपण अशा ॲप्सशी लढत असतो जे जगातील अत्यंत हुशार मानसोपचार तज्ज्ञांनी आणि इंजिनियर्सनी जाणीवपूर्वक आपलं लक्ष वेधून घेण्यासाठीच तयार केले आहेत. यासाठी लाखो डॉलर्स ओतले गेले आहेत. त्यामुळे स्वतःला दोष देणं थांबवा. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी फक्त इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर एका ठोस रणनीतीची गरज आहे. तर मग ती रणनीती काय असावी? इथेच आपला तिसरा भाग सुरू होतो, डिटॉक्सची ब्लूप्रिंट. हे एक अतिशय व्यावहारिक आणि टप्प्याटप्प्याने जाणारं मार्गदर्शक आहे. ही ती 4 अत्यंत महत्त्वाची पावले आहेत जी या डिटॉक्ससाठी आपल्या कामी येतील. कोणतीही सवय मोडायची असेल तर त्यासाठी एक जाणीवपूर्वक आणि शिस्तबद्ध रणनीती लागते आणि ही 4 पावलं आपल्याला तोच मार्ग दाखवतील. पहिली पायरी आहे मर्यादा निश्चित करणे. आजपासून मी फोन कमी वापरणार असा विचार आपण सगळेच कधी ना कधी करतो, पण तो हमखास फसतो, कारण ते ध्येय खूप अस्पष्ट असतं. जर दिवसातले 8 तास फोनवर घालवण्याची सवय असेल तर ती एका रात्रीत शून्यावर येणं अशक्य आहे. त्याऐवजी एकदम लहान सुरुवात करा. उदाहरणार्थ, रात्री 8 वाजल्यानंतर कोणत्याही स्क्रीनचा वापर न करणे किंवा रविवारी 24 तास फोनपासून दूर राहणे, असे विशिष्ट आणि मोजता येण्यासारखे नियम स्वतःसाठी बनवा. दुसरी पायरी म्हणजे आपले टेक फ्री झोन स्थापित करणे.
आपलं आजूबाजूचं भौतिक वातावरण आपल्या वागण्यावर खूप मोठा प्रभाव टाकतो. बेडरूममध्ये फोनऐवजी जुनं पारंपरिक अलार्म घड्याळ वापरून बघा. सकाळी उठल्या उठल्या फोन पाहण्याची सवय आपोआप मोडेल आणि झोपही छान लागेल. डायनिंग टेबलवर जेवताना फोन न ठेवल्यास कुटुंबासोबत खऱ्या अर्थाने संवाद होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाथरूममध्ये फोन नेणं थांबवा. यामुळे तुमच्या मेंदूला काही मिनिटांसाठी का होईना पण पूर्णपणे विश्रांती मिळेल. आता तिसरी पायरी, ज्याला आपण द ग्रेट ॲप पर्ज म्हणूया. कोणतीही वाईट सवय मोडायची असेल तर त्यात अडथळे निर्माण करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. सोशल मीडिया आणि इतर अनावश्यक नोटिफिकेशन्स त्वरित बंद करा. जे ॲप्स तुमचा सर्वात जास्त वेळ खातात ते थेट फोनमधून डिलीट करा. गरज पडल्यास ते ब्राउझरमधून वापरा. तिथे वापरणं थोडं कंटाळवाणं असतं. आणखी एक जबरदस्त युक्ती म्हणजे फोनची स्क्रीन ग्रे स्केल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट करून बघा. रंगीबेरंगी आयकॉन्स नसलेला फोन आपल्या मेंदूला अजिबात आकर्षक वाटत नाही. चौथी आणि अतिशय महत्त्वाची पायरी म्हणजे ॲनालॉग जगातला आनंद पुन्हा शोधणं. जेव्हा आपण आपला स्क्रीन टाईम कमी करू तेव्हा अचानक आपल्याकडे भरपूर मोकळा वेळ उरेल. जर हा रिकामा वेळ आपण चांगल्या गोष्टींनी भरला नाही तर निव्वळ कंटाळा आल्यामुळे आपण पुन्हा त्या स्क्रीनकडे वळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्रत्यक्ष हातात धरून पुस्तके वाचायला सुरुवात करा. स्वयंपाक किंवा बागकामासारखे छंद जोपासा. निसर्गात फिरायला जा, पण यावेळी ते स्मार्टवॉच घरीच ठेवून. व्यायाम करा, ध्यान करा किंवा नुसतंच शांत बसून स्वतःच्या विचारांसोबत वेळ घालवा. आता वळूया चौथ्या भागाकडे, विड्रॉवलमधून सावरणे. कारण हे सुरुवातीला थोडं कठीण जाणार आहे, म्हणून अपेक्षांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अनप्लग कराल तेव्हा सुरुवातीला तुम्हाला नक्कीच कंटाळा येईल, सतत अस्वस्थ वाटेल किंवा आपण जगापासून तुटलोय असं वाटेल. यालाच आपण फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतो. पण घाबरू नका, या भावना म्हणजे केवळ अतिउत्तेजित झालेल्या मेंदूची ती एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. स्वतःला खात्री द्या की एखाद्या मीमला 2 दिवसांनी उत्तर दिलं तर जग बुडणार नाहीये. ही सुरुवातीची अस्वस्थता एकदा पार केली की मगच आपल्याला खऱ्या अर्थाने कल्पकता, कामातील सखोल लक्ष आणि खरी विश्रांती काय असते ते अनुभवायला मिळेल. आता आपण शेवटच्या आणि 5व्या भागाकडे आलो आहोत, मिनिमलिझमकडे वाटचाल, ज्याला आपण द लाँग गेम म्हणू शकतो. इथे आपला मुख्य उद्देश तंत्रज्ञानाला आयुष्यातून कायमचं हद्दपार करणं हा अजिबात नाहीये. आपल्याला आपली बेसलाईन रिसेट करायची आहे. तंत्रज्ञानाने आपल्याला कंट्रोल करू नये, तर आपण तंत्रज्ञानाचा वापर आपल्या विकासासाठी आणि आपल्या मूल्यांना समर्थन देण्यासाठी केला पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर हा डेटॉक्स पूर्ण झाल्यानंतर तंत्रज्ञानाला पुन्हा आयुष्यात स्थान द्यायचं, पण ते पूर्णपणे आपल्या अटींवर, जेणेकरून आपल्याला कनेक्टिव्हिटीचे फायदेही मिळतील आणि शांतताही बिघडणार नाही. शेवटी आजचं हे एक्सप्लेनर आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विचाराने संपूया. आपलं लक्ष किंवा अटेन्शन ही आपली सर्वात मौल्यवान आणि मर्यादित संपत्ती आहे. ती कुणालाही फुकटात देऊ नका. सतत आपल्या डिजिटल सवयींचं परीक्षण करत राहून आणि खऱ्या जगातल्या नात्यांना प्राधान्य देऊन आपण या तंत्रज्ञानाचे खरे मालक बनू शकतो. तर मग विचार करा, आजपासून कोणता एक नवीन टेक फ्री नियम आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो. आज आपण इथेच थांबूया. हे स्पष्टीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.